गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाळ. मोगरा फुलाच्या वास्तुशास्त्र या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये धनविधी आणि त्याचबरोबर भूतविधी ऐकून थोडीशी भीती वाटली ना, पण हे भूखंडाचं नाव आहे. याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. मागे एकदा जेव्हा मी कन्सल्टिंगला गेलेली होती, मुळामध्ये वास्तुशास्त्राचं जेव्हा कन्सल्टिंग होतं तेव्हा आम्ही आधी वास्तूच्या कुंडल्या मांडतो. त्या व्यक्तीप्रमाणे त्याला कुठल्या 4 दिशा फेवरेबल आहेत आणि 4 दिशा अनफेवरेबल आहेत हे पहिल्यांदा काढलं जातं. जेव्हा त्यांच्या वास्तूचं परीक्षण केलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपलं घर जे आहे हे आपल्याला फलदायी आहे आणि फेवरेबल दिशेला आहे. मात्र जर ते बेस्ट किंवा पर्सनल ग्रोथ डिरेक्शनला गेलेलं असेल तर आपल्याला तिथे मॅक्झिमम फायनान्शियल गेन होईल, अर्थातच पैशाचा खूप फायदा होईल आणि ऐश्वर्य येईल. मात्र त्यासाठी आपल्याला दरवाजा जो आहे हा थोडासा तिथे तिरका करावा लागेल. तसं तुम्हाला हा दरवाजा तिरका करायची गरज नाही, कारण घर काही तुमच्या वाईट दिशेमध्ये नाही. त्या व्यक्तीने मला सांगितलं, मॅडम दरवाजा तिरका करायला लागला तरी चालेल, पण जिथून पैशाचा ओघ आमच्याकडे जास्त येईल असं बघा. कारण आजकालची लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की आज आपल्याकडे लक्ष्मी असेल, पैसा असेल तर इतर काही गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. अर्थातच आपले नातेवाईक संबंध, रिलेशनशिप किंवा आपली आजारपणं, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम या सगळ्यांवरती एकमेव उपाय म्हणजे हा पैसा आहे. कारण पैसा असेल तर आपण डॉक्टरांची फीस देऊ शकतो, पैसा असेल तर एखाद्याला गिफ्ट देऊन त्याला हसवूही शकतो. त्याप्रमाणे आजच्या लाईफस्टाईल जे आहे याला पैसा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा लोकांना वाटतो. आणि अर्थातच धनविधी भूखंड जो आहे तोही पैशाचं स्रोत पूर्णपणे आपल्याकडे उघडणारा असाच आहे. अर्थात आपल्याकडे लक्ष्मीची आवक वाढवणारा असाच आहे. जर आपण भूखंड खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच 5-10 भूखंड जे आहेत हे तपासा. आणि जर चुकून माकून जर तुम्हाला धनविधी भूखंड जर मिळत असेल तर नक्कीच तो खरेदी करा. कारण हा धनविधी भूखंड जो आहे हा आपल्याकडे अपार धन जे आहे हे निश्चितच घेऊन येईल. आपण बघूया धनविधी भूखंड जो आहे हा नेमका कसा असतो, कुठल्या दिशा तिथे उंच असतात आणि कुठल्या दिशा ज्या असतात ह्या खोलगट असतात. अर्थातच धनविधी भूखंड जो आहे या धनविधी भूखंडामध्ये नैऋत्य दिशा जी आहे ही इथे उंच झालेली आपल्याला दिसून येते. नैऋत्य दिशेला एखादी उंच टेकडी किंवा उंच भाग आलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर ईशान्य दिशा जी आहे तिला उतार आलेला दिसून येतो. अर्थात या दिशांच्या प्रॉपर प्लेसिंगमुळे या भूखंडाला धनविधी भूखंड असं म्हटलं जातं. धनविधी भूखंडावरती जर आपण वास्तव्य केलं तर तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, तिथे राहणारी आपली मुलंबाळं जी आहेत यांना चांगल्या नोकरीच्या, धंद्याच्या सुसंधी ज्या असतात या समोरून चालून त्यांच्याकडे येत असतात. तिथे आपल्याला सुपत्ता आलेली दिसून येते. मुलामाळांनी भरलेलं घर, गाय, बैल, पाळीव प्राणी, पक्षी यांनी एक प्रकारे गोकुळ जे आहे अशा भूखंडांवरती नांदताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारचे भूखंड जे असतात हे अतिशय ऐश्वर्य जे आहे हे प्रदान करणारे असतात. आणि असा भूखंड आपल्याला मिळाला तर आपली नक्कीच चांदी झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याच्या विरुद्ध भूतविधी भूखंड. भूतविधी भूखंड म्हटलं की लगेच आपल्या भुवया ज्या आहेत त्या निश्चितच उंचावल्या गेल्या असतील आणि कानही टवकारले गेले असतील. कारण भूतविधी या नावामध्ये सगळं आलं. भूतविधी भूखंड जो आहे हा अतिशय वाईट रिझल्ट जे आहे ते आपल्याला देताना दिसत असतो. भूतविधी भूखंड जो आहे हा आपल्याला मिळालेला असेल तर निश्चितच आपला ऱ्हास जो आहे हा तिथे निश्चित असू शकतो. आपण बघूया भूतविधी भूखंड जे आहेत हा कशा प्रकारे असू शकतो. भूतविधी भूखंड हा सर्वसाधारणपणे ईशान्येकडे तिथे टेकड्या किंवा उंचवटे आलेले असे आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्या विरुद्ध नैऋत्य कोपरा जो आहे हा खोलगट किंवा खोल झालेला असा आपल्याला दिसून येतो. भूतविधी भूखंडावरती वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना अनेक अडचणी, त्रास यांचा सामना करावा लागतो.
सर्वसाधारणपणे असे भूखंड खरेदी केलेल्या व्यक्ती मग त्या कितीही ऐश्वर्यवान असून देत, सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षामध्ये ह्या व्यक्ती शून्यावरती आल्याशिवाय राहत नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचा ऱ्हास सुरू होतो. या व्यक्ती कर्जबाजारी झालेल्या अशा आपल्याला दिसून येतात. त्यांच्याकडचा पैसा, अडका हा सगळा नाहीसा झालेला दिसून येतो. प्रॉपर्टीत वास्तू, इतर वास्तूही एका या भूखंडामुळे विकल्या जाऊ शकतात. इतकंच काय, त्या वास्तूमध्ये राहणारी आपली मुलं बाळही आहेत, हीही एका वेळेला वेगळी झालेली आपल्याला दिसून येतात. आणि हा भूखंड जो आहे हा होत्याचं नव्हतं करून टाकतो. असा हा भूखंड जर एखाद्या व्यक्तीला मिळालेला असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीने सर्वसाधारणपणे हा भूखंड काढून टाकावा. आणि जर आपल्याला हा भूखंड हवाच असेल तर एखाद्या योग्य मार्गदर्शकाच्या सल्ल्याने हा भूखंड प्रॉपर करून घ्यावा, त्याला योग्य त्या उपाययोजना कराव्या आणि नंतरच तो राहण्यासाठी घ्यावा. आज आपण धनविधी आणि त्याचबरोबर भूतविधी भूखंड जे आहेत यांच्याबद्दल माहिती करून घेतली आहे. पुढील एखाद्या अशाच भागामध्ये आपण एखाद्या वेगळ्या भूखंडाबद्दल माहिती करून घेणार आहोत. मात्र आज इतकंच. नमस्कार.